नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये मोबाईलवरून आपणास पीक विम्याची रक्कम कशी चेक करायची, पीक विमा मंजूर झाला आहे की नाही, किंवा पीक विम्याविषयीची संपूर्ण डिटेल्स आपण मोबाईलवर बघू शकतो। चला तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी सर्वप्रथम आपणास मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे। आल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा ही वेबसाईट सर्च करायची आहे। त्यानंतर आपल्यासमोर मोबाईलमध्ये आपण ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये आपणास या 3 डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट सिलेक्ट करायची आहे। अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल, प्रधानमंत्री फसल विमा योजना, ज्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। यामध्ये आपणास लॉग इन करायचे आहे। त्यासाठी फार्मर कॉर्नर या टॅबला क्लिक करा, इथे दिसत आहे। त्यानंतर आपण लॉग इन करू शकता। त्यासाठी आपणास मोबाईल नंबर लागेल। लॉग इन फॉर फार्मर यावरती क्लिक करा। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल। मोबाईल नंबर एंटर करा, जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे आपला पीक विमा भरताना तो कॅप्चा भरा आणि OTP द्रो लॉग इन करा। त्या अगोदर आपणास आधार नंबर एंटर करावा लागेल। आधार नंबर भरल्यानंतर कॅप्चा भरून OTP आपल्या मोबाईलवरती येईल, रजिस्टर मोबाईल नंबरवरती। अशा प्रकारे आपण आता आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन झालो आहे। यामध्ये आपणास वेगवेगळे डिटेल्स शो होईल, ज्यामध्ये आपण आपलं ज्या वर्षाचा पीक विमा बघायचा आहे ते इयर सिलेक्ट करून घ्या। सीझन सिलेक्ट करा, खरीप किंवा रब्बी असेल ते, आणि पॉलिसी नंबर ज्याच्या बाजूला जी टिक आहे ती टिक सिलेक्ट करा, ज्यामध्ये आपणास ती टिक केल्यानंतरच खालची माहिती ओपन होईल, ज्यामध्ये पॉलिसी समरी आहे। अशा प्रकारे आल्यानंतर यामध्ये आपणास थोडंसं आडवे स्क्रॉल केल्यानंतर यामध्ये व्ह्यू क्लेम स्टेटस दिसेल, आपल्याला दाखवतो। 1 मिनिट, हे बघा, अशा प्रकारचे स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे खाली दिसेल क्लेम डिटेल्स व्ह्यू। या व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करा। इथेच भरपूर लोक चुकतात, ज्यामध्ये अप्रूव्ड वगैरे जे बघता आपण ते थोडंसं वेगळं आहे। पॉलिसी स्टेटस अप्रूव्ड हेच अनेक लोक बघतात। हे म्हणजे आपण पीक विमा भरल्यानंतर आपला पीक विमा यशस्वीरित्या भरला गेला असल्यास हे अप्रूव्ड आहे, आपणास बघायचे असते ते क्लेम डिटेल्स, हे महत्त्वाचा भाग आहे। हा बघा, यामध्ये मी ओपन करतो व्ह्यू। ओपन केल्यानंतर आपल्यासमोर हे बघा, वरती मोबाईल थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर इथे आपणास दिसेल आपलं नाव दिसेल, ॲप्लिकेशन नंबर आणि क्लेमचा टाईप दिसेल। चला दाखवतो आहे। अशा प्रकारे बघा, थोडंसं स्क्रॉल करा वरती, त्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड, म्हणजे मी आता चालू हंगामाचा विमा बघत आहे, तो आणखी मंजूर झालेला नाही, ज्याची प्रक्रिया चालू आहे, आणि येथे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबद्दलचे स्टेटस दिसेल। म्हणजे या वर्षीचा पीक विमा मिळणार आहे, परंतु अजून महसूल मंडळावाईज यावर्षी पीक विम्यामध्ये बदल केल्यामुळं पीक विमा आता वैयक्तिक शेतकऱ्याला न भेटता संपूर्ण महसूल मंडळावाईज त्याची टक्केवारी ठरवणार आहे, किती % लॉस झाला, आणि त्यानंतर पीक विमा महसूल मंडळवाईज मंजूर होणार आहे। चला तर अशा प्रकारे आपण बघू शकता। याला थोडंसं आडवं स्क्रॉल करू शकता आपण, ज्यामध्ये इतर माहिती देखील समजते। त्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे यामध्ये, हे पॉलिसी नंबरला टिक करा, त्यावेळेसच आपल्याला कळेल। आता एक मागच्या वर्षीचं मी सिलेक्ट केलं आहे एक डेमो दाखवण्यासाठी, ज्यामध्ये इयर सिलेक्ट केलं 2024 खरीप सीझन, ज्यामध्ये माझी अमाऊंट दिसत आहे इथं 7,995। हिला क्लिक केल्यानंतर बघू आपण काय डिटेल्स, अशा प्रकारचे डिटेल्स दिसेल, ज्यामध्ये माझे 2 पिकं होते, त्या पिकाची माहिती आहे, ज्यामध्ये क्लेम टाईप आहे एल्ड वेस, आणि दुसरं पोस्ट हार्वेस्ट, म्हणजे जो क्लेम केला होता वैयक्तिक क्लेम त्याविषयीची माहिती आहे। माझा क्लेम किती टक्के मंजूर झाला हे बघायचं आपल्याला। जसे बघायचं असेल तर आपण याला स्क्रॉल करा, आडवे स्क्रॉल होते, हे स्क्रॉल केल्यानंतर हे बघा लॉस ऑफ पर्सेंटेज आहे आणि टोटल क्लेम अमाऊंट आहे, जी की अमाऊंट मला मिळाली आहे। याची आणखी समोर सगळी डिटेल्स दिसेल आपल्याला, कोणत्या अकाउंटवरती जमा झाला, कधी जमा झाला, अशा प्रकारची माहिती यामध्ये दिसते। याला थोडंसं मोबाईलमधून करत असाल तर आडवी स्क्रॉल करा, त्यानंतर आपणास ही संपूर्ण माहिती दिसेल। हे बघा, क्लेम स्टेटस वगैरे आहे। अशा प्रकारे वरचा जो दाखवत आहे नो क्लेम म्हणजे क्लेम झालेला नाही, आणि खालचा क्लेम पेड थ्रो डिझी क्लेम, म्हणजे हे पैसे माझ्या खात्यावरती कोणत्या तारखेला जमा झाले आहेत याविषयीची माहिती आहे। यानंतर मी थोडंसं खाली दुसरं स्क्रॉल केल्यानंतर आपल्यास इतर माहिती देखील दिसेल यामध्ये, अशा प्रकारचे। आता हे इथं चुकू नका फक्त, हे पॉलिसी स्टेटस अप्रूव्ड जे आहे, तर हे म्हणजे आपण विमा ज्यावेळेस विमा भरतो त्यावेळेस सक्सेसफुली अप्रूव्ड झाल्यानंतर आपणास फक्त ॲप्लिकेशन जमा होते, आणि आपणास जर विम्याविषयीची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर क्लेम डिटेल्स हे महत्त्वाचं आहे, इथेच क्लिक करा। इतर संपूर्ण माहिती आपल्याला
विम्याविषयी भेटून जाते, आपला किती विमा मंजूर आहे किंवा त्याबद्दलचे स्टेटस आहे. अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा. धन्यवाद. आणि यावर्षीचा विमा आपणास किती मंजूर झाला ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा. चला.